राजनीति सिर्फ सत्ता पाने का साधन नहीं है, बल्कि समाज सेवा का सबसे बड़ा माध्यम है। जब कोई नेता गरीब, वंचित और जरूरतमंद लोगों के जीवन में बदलाव लाता है, तभी सच्ची राजनीति होती है। राजनीति का असली अर्थ केवल चुनाव जीतना या सत्ता प्राप्त करना नहीं है, बल्कि समाज के अंतिम व्यक्ति तक विकास पहुंचाना है। नितिन गडकरी के अनुसार राजनीति का वास्तविक उद्देश्य समाज सेवा है। जब कोई नेता गरीब, शोषित और वंचित लोगों के जीवन में सुधार लाने के लिए काम करता है, तभी वह सच्चे अर्थों में जनसेवक कहलाता है। नितिन जी गडकरी ने राजनीति यानी क्या यह बताते हुए कहा कि आज के समय में राजनीति को अक्सर पावर पॉलिटिक्स के रूप में देखा जाता है, लेकिन यह इसकी वास्तविक परिभाषा नहीं है। पंडित दीनदयाल उपाध्याय के अंत्योदय सिद्धांत के अनुसार समाज का विकास तब तक अधूरा है जब तक अंतिम व्यक्ति का विकास नहीं हो जाता। संत तुकाराम महाराज ने भी कहा है कि जो गरीब, दुखी और पीड़ित है, उनकी सेवा करना ही सच्ची साधना है। राजनीति का उद्देश्य केवल शासन नहीं, बल्कि जनता के जीवन में खुशहाली और सम्मान लाना है। पूर्व विधान परिषद सदस्य विधायक अनिल सोली के साथ खास बातचीत में जानेंगे कि आज के दौर में सच्ची राजनीति क्या है और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की सोच समाज सेवा से कैसे गहराई से जुड़ी है। नमस्कार, लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे राजकारण म्हणजेच काय। गडकरी साहेबांच्या दृष्टिकोनातून राजकारण म्हणजे काय या विषयावर बोलण्याकरता आपल्या सोबत आहे प्राध्यापक अनिल सोले सर। यांचा परिचय मी आपल्याला सर्वात पहिले करून देतो। विधान परिषदेचे माजी आमदार आणि नागपूर शहराचे माजी महापौर अनिल सोले सर। नमस्कार सर, लोकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे सर। माझा सर्वात पहिला प्रश्न हाच आहे सर की साहेबांच्या दृष्टिकोनातून राजकारण म्हणजे काय, साहेबाला असं कसं काय म्हणतात? माननीय नितीनजी गडकरी यांच्या दृष्टिकोनातून राजकारण म्हणजे समाजकारण हा त्यांचा मूळ स्वभाव आहे। ते आपल्या अनेक भाषणांमधून म्हणतात की राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी फक्त 20% राजकारण करावं आणि 80% समाजकारण करावं। राजकारण हा सोशिओ इकॉनॉमिक चेंज करण्याचा एक मार्ग आहे आणि ते परिवर्तन जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। समाजाचा सर्वांगीण विकास याच्याकरता राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी सतत विचार केला पाहिजे आणि कार्य केलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं नेहमी असायचं की निव्वळ राजकारण करायचं, मोर्चे करायचे आणि आंदोलन करायचे, एकमेकावर टीका टिप्पणी करायची, चिखलफेक करायची, हा राजकारणाचा मूळ भाव नाही आहे। राजकारणाचा मूळ भाव जो आहे तो राजकारणातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विकास साधण्याकरता करण्यात येणारे प्रयत्न हा राजकारणाचा मूळ उद्देश असला पाहिजे, अशी त्यांची नेहमी भावना असायची। आणि म्हणून त्यांच्या एकंदरीत दृष्टिकोनातून जर विचार केला तर राजकारण हे समाजकारण आहे। समाजाचं उत्थान करण्याच्या दृष्टिकोनातून राजकारणाचा उपयोग व्हावा आणि समाजकारणातूनच राजकारणाकडे पाहायला गेलं पाहिजे, समाजाच्या उत्थानातून पाहायला गेलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका असायची। गडकरी हे जे म्हणतात नेहमीच राजकारण म्हणजेच समाजकारण, समाजातल्या प्रत्येक गरीब आणि वंचित तबक्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करू शकतो। याला आपण तुम्ही सांगितलं कसं बघता सर? आणि जे काही ते आता सध्याच्या घडामोडीला समाजातल्या प्रत्येक छोट्या छोट्या घटकांपर्यंत ते पोहोचत आहे। आपण पाहिलं असेल की राजकारणात अनेक लोक काम करतात, परंतु राजकारणात काम करणाऱ्या नेतृत्वानी अनेक असे समाजोपयोगी प्रकल्प सुरू केलेले आपल्याला दिसतात का? तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी आहे राजकारणातली की जी अशा पद्धतीचे समाजोपयोगी प्रोजेक्ट सुरू करतात। जसं पंडित दीनदयालजींच्या नावाने आरोग्य शिबिर घेण्याचं काम कंटिन्युअस चालू आहे त्यांचं। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीमध्ये आणि शेतकऱ्यांची सध्याची जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे या दृष्टिकोनातून ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रोजेक्ट करताना ते आपण पाहतो। एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर वृक्षारोपणाचे प्रकल्प हाती घेतलेले आपण त्यांना पाहतो। त्याचप्रमाणे आपल्याला असं की पाणी अडवलं पाहिजे आणि जमिनीमध्ये पाणी जिरवलं पाहिजे, पाण्याची पातळी वाढवली पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ज्याला म्हणता येईल असे प्रकल्प जिथे तलाव बनवण्याचं काम किंवा नदी पुनरुज्जीवनाचं काम
असे कामं करताना आपण नितीनजी गडकरी यांना नेहमी पाहतो. आपल्या लघु उद्योगाला, कुटीर उद्योगाला चालना मिळाली पाहिजे आणि छोट्या व्यक्तींना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून चटई विणण्याचं काम असेल किंवा हातमाग वरचे कपडे किंवा साड्या यांची निर्मिती करण्याचं काम असेल किंवा अनेक कुटीर उद्योग आहेत जे आहेत की ते उद्योग करताना देखील आपण आणि त्यांचे आपण पाहतो. हे सगळे कशाचे प्रकार आहेत? तर हे सगळे प्रकार समाजाच्या लोकांना विविध मार्गाने प्रवृत्त करून त्यांची क्रयशक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांची सामाजिक उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणारे त्यांचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून हे समाजकारण ते आपल्या राजकारणाच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न करतात. आजची अनेक तरुण मंडळी जी आहे राजकारणात येतात आहे आणि केंद्रामध्ये गडकरी साहेबांना आपले मार्गदर्शक म्हणून बघतात आहे, तर त्यांना त्यांच्यासारखं राजकारण करायचं आहे. काय सांगाल सर? नाही, राजकारणात तरुण मंडळींनी आलं पाहिजे, सुशिक्षित मंडळींनी आलं पाहिजे. राजकारणाचा हा प्रवाह जो आहे हा त्यांनी प्रशस्त केला पाहिजे आणि अशा होतकरू तरुण मंडळींना रोजगाराभिमुख वळवण्याच्या दृष्टिकोनातून देखील ऍडव्हान्टेज विदर्भ सारखी कल्पना गडकरी साहेबांनी मांडली. उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये, नागपूरमध्ये सुरू असलेले आपल्याला दिसतात. तर या सगळ्या तरुण मंडळींनी येऊन आपलं स्किल, आपल्या हातामध्ये हुनर प्राप्त केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहिलं पाहिजे. राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याकरता उतरलं पाहिजे. या दृष्टिकोनातून नितीनजींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे सध्या इन्फ्रास्ट्रक्चर झाला किंवा ॲग्रोव्हिजन झाला, या क्षेत्रात नितीनजींचं खूप जास्त काम आहे सर. आपण आता नवीन जे काही काम करतील आहे सर, असा एखादा प्रकल्प आपल्याला आठवतो का जे समाजकारणात एकदम महत्वाचा ठरणार आहे? अनेक प्रकल्प आहेत त्यांचे. आपल्याला लक्षात आदिवासी मुलांकरता एकल स्कूल, या हजाराच्या वर शाळा त्यांनी आदिवासी क्षेत्र जे असेल, मेळघाट असेल किंवा गडचिरोलीचा भाग असेल किंवा यवतमाळचं आदिवासी क्षेत्र असेल, आणि आता तो ठाण्यामध्ये देखील ते त्या दृष्टिकोनातून शाळा सुरू करून राहिलेल्या आहेत. तर अशा हजाराच्या वर शिक्षक आपण करून शाळा स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर यांच्या नावाने आणि संस्था काढून, ट्रस्ट काढून त्यांनी या पद्धतीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. असे अनेक प्रकल्प आपल्याला त्यांचे दिसतात की जे नवीन नवीन आता ते त्या मार्गावर पुढे जाऊन महाराष्ट्रव्यापी ते करून राहिले. आपण पाहिलं की ज्येष्ठ नागरिकांकरता त्यांनी काम सुरू केलं आणि आता ज्येष्ठ नागरिकांकरता मोठं एक भवन असलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी संकल्पना पुढे मांडलेली आहे. आणि परवाच्याच भाषणात त्यांनी सांगितलं आजन सराला ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून एक मोठं आश्रम तयार करायचा, मोठं एक हे तयार करायचं, सभागृह तयार करायचं. तर असे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची चिंता करणे, त्यांच्या विरोधाची चिंता करणे, त्यांना वकिलांचा सल्ला देण्याकरता काम करणे, अशा पद्धतीचे देखील प्रोजेक्ट ते करताना आपल्याला दिसतात. निव्वळ एवढंच नाही आहे, तर आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केला. आता ते तर इन्फ्रास्ट्रक्चरचे विश्वकर्माच आहेत देशाचे. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा आपण तर आपल्याला नितीन गडकरी यांचं नाव जे आहे पोहोचलेलं दिसतं आणि लोक म्हणतात हे पहा हा रस्ता त्यांनी बनवला. म्हणजे मग ते अगदी वाळवंटाचं क्षेत्र राजस्थानचं असो की हिमालयाचं बर्फाचं क्षेत्र असो की मग केरळ आणि तामिळनाडूचं क्षेत्र असो, असं एकही क्षेत्र उरलं नाही की नॉर्थ ईस्ट असो, असं एकही क्षेत्र उरलं नाही की जिथे इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून गडकरी साहेब तिथे पोहोचले नाही. परंतु त्यांचा विश्वास असा आहे की निव्वळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं आणि रस्ते, पाणी, वीज, साफसफाई, प्राथमिक सुविधा निर्माण करणं एवढीच विकासाची व्याख्या नाही आहे. तर कुठल्याही शहराचा, कुठल्याही देशाचा हा सर्वांगीण विकास जो असतो तो या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाबरोबरच तिच्या कलेचा विकास, तिच्या साहित्याचा विकास, तिच्या क्रीडांचा विकास, तर असा सर्वांगीण विकास ज्या ठिकाणी साधतो, शैक्षणिक क्षेत्राचा विकास, सामाजिक क्षेत्राचा विकास, या सर्व प्रकारचा विकास ज्या ठिकाणी साधला जातो तो खरा विकास असतो. आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्हाला असं लक्षात येईल खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव, खासदार औद्योगिक महोत्सव, असे विविध प्रकारचे उपक्रम जे आहेत ते त्यांनी सुरू केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रामध्ये ऍक्टिव्हिटी असलेला नेता हा दुर्मिळ आहे.
आणि माननीय नितीनजी गडकरी यांनी अशा नवीन नवीन कल्पना नुसत्या मांडल्या नाही, तर त्या साकार करण्याच्या दृष्टिकोन आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना अजूनही कामात ठेवलं. वेगवेगळ्या संस्थांमध्ये ही सगळी मंडळी जी असते, राजकारणातली मंडळी जी आहेत, की जी राजकारणात आहे, जी अनेक वर्षांपासून कामात आहे, या सगळ्या मंडळींना एक ऍडिशनल अशा पद्धतीचे कामं दिलेले आहेत. तर हे जे आहे हे त्यांचं, हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीचा नेता नागपूरला लाभला हे आपलं भाग्यच आहे. नक्कीच आपण खूप छान समजून सांगितलं. जसे नितीनजी गडकरी नेहमीच म्हणत असतात की राजकारण हे सत्तेचं केंद्र नसून एक समाजकारण आहे. प्राध्यापक अनिल सोळे सरांनी आपल्याला खूप छान समजून सांगितलं. सर धन्यवाद आपले. धन्यवाद. पुढच्या भागात आम्ही घेऊन येणार आहोत की नितीन गडकरी साहेबांची साधी राहणी आणि विचारसरणी यावर आपण पुढच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत बघत राहा लोकतंत्र मिरर. सच्ची राजनीति वही है जो सेवा, संवेदनशीलता और अंतिम व्यक्ति के उत्थान को अपना लक्ष्य बनाए। अगले एपिसोड में जानेंगे एक ऐसे बड़े बदलाव के बारे में जिसने देश की सड़कों पर सुरक्षा की नई सोच को जन्म दिया है।